डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात न्यायाची मागणी। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। सातारा येथील उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई त्वरित करण्यात यावी अशी ठाम मागणी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पोलीस अधिकारी व इतरांवर केलेले गंभीर आरोप उघडकीस आल्यानंतर राज्यातील डॉक्टर समाजात संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डॉक्टरांनी काड्या फिती बांधून झालेल्या लज्जास्पद प्रकरणाचा निषेध करत आंदोलन केले। यावेळी झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी व अशा घटना घडू नये यावर प्रतिबंध लावावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर वैद्यकीय अधिकारी संपावर जातील असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी संघटना, मार्ड संघटना, आंतरवासिता डॉक्टर संघटना सहभागी झाल्या। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद कुथमेडे, कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर्स डॉक्टर अक्षय संजय सोनुने, डॉक्टर दानिश हुसेन दोसानी आणि डॉक्टर मयूर कैलास इंगडे, मार्डचे अध्यक्ष डॉक्टर शुभम देशमुख, डॉक्टर प्रियंका बाजोरिया तसेच आंतरवासिता डॉक्टर्स डॉक्टर अवंती फटिंग, डॉक्टर अविष्का फुसे, डॉक्टर हर्ष गजबिये, डॉक्टर साक्षी झुंझुनवाला, डॉक्टर प्राची कराडे, डॉक्टर वेदांती दापूरकर, डॉक्टर सौरभ घुमडे, डॉक्टर सुमेध जगडाळे, डॉक्टर तिलक गुप्ता, डॉक्टर सार्थक बोले, डॉक्टर सूरज जाधव, डॉक्टर सौरभ खटाल, डॉक्टर किरण साकुले, डॉक्टर नंदिनी मेश्राम, डॉक्टर प्रद्युमन इंजिलीवार, डॉक्टर अभिनव गुप्ता, डॉक्टर अमन पुनिया, डॉक्टर दक्षिता गाडे, डॉक्टर रंजनी डी शिंदे, डॉक्टर अतुल शुक्ला तसेच डॉक्टर यशवंत बोकडे, डॉक्टर वैभव बागल, डॉक्टर विद्यासागर गेडाम, डॉक्टर अंकिता हालदार, डॉक्टर तनया शेंडे, डॉक्टर सचिव जाधव, डॉक्टर यामिनी वर्ते आदी डॉक्टर्स सहभागी होते। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।